शिवसेना महायुतीसोबत या निवडणुका लढणार आहेत, तर महायुतीतलं जागा वाटप कसं ठरणार आहे? तुम्ही एकीकडे 227 वॉर्डमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतात, पण जागा वाटप जे आहे ते कसं होणार आहे? 227 वॉर्डवर मुलाखती घेणं हा एक नियमित प्रोग्राम असतो. तो प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो. भारतीय जनता पार्टीने पण 227 वॉर्डवर मुलाखती घेतलेल्या आहेत. इतर पक्षांनी पण 227 वॉर्डवर मुलाखती घेतलेल्या आहेत. महायुतीच्या चर्चा या आता आम्ही चालू केलेल्या आहेत. पहिल्या टप्प्यातली चर्चा झालेली आहे, त्यात निवडणुकीच्या संदर्भातली चर्चा आम्ही केली. आता आजच दुसऱ्या टप्प्याची चर्चा झाली. 150 जागांवर आज आम्ही सहमती दर्शवलेली आहे. 150 जागा शिवसेना भाजपाच्या बाबतीत कुठलाही वाद आता नाही आहे. 77 ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या राहिलेल्या जागांवरता आता व्यक्तिगत आम्ही चर्चा करणार आहे. त्या इंडिव्हिज्युअल वॉर्डच्या बाबतीत चर्चा करणार आहे आणि महायुतीचा उमेदवार जिंकणार कसा, जिंकणं हा क्रायटेरिया आम्ही ठेवलेला आहे. त्यामुळे आता आमच्यात कुठलाही पक्षभेद नाही आहे आणि पक्षाच्या संदर्भात संख्याबळाच्या बाबतीत असा कुठलाही मतभेद नाही आहे. आमचा एकमेव क्रायटेरिया की 227 ठिकाणी महायुतीची माध्यमातून निवडणूक लढवायची आणि 150पेक्षा जास्त जिंकायची. त्यामुळे जिंकणे हा एक क्रायटेरिया ठेवल्यामुळे आमच्यामध्ये सहमती आहे. 2 दिवसातच 77 जागांबद्दलचा पण निर्णय होईल आणि येणाऱ्या 2-3 दिवसानंतर माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघेही महायुतीच्या जागांच्या वाटपाबाबतच्या घोषणा करतील.